आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सूर्यदेवाचा जन्म कसा झाला, पौराणिक कथा। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच आहे की वारानुसार आपण कोणत्या देवाची पूजा करावी आणि कोणता वार कोणत्या देवाला समर्पित आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर आज आपण जाणून घेऊयात सूर्यदेवाचा जन्म कसा झाला। रविवार हा दिवस सूर्यदेवासाठी समर्पित आहे। चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, माझी एकच इच्छा आहे जे की येणाऱ्या पिढीला ही सर्व माहिती मिळावी, म्हणून मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत आहे। ज्यांना कुणाला भक्ती कथा या चॅनलवरती व्हिडिओ आवडत असतील तर त्यांनी नक्कीच मला ॲप्रिशिएट करून लाईक करावे आणि माझे व्हिडिओ नियमितपणे बघत राहावे। आता आपण आजच्या कथेला सुरुवात करूयात। हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्यदेवाला मानले जाते। ज्योतिषशास्त्रातही सूर्यदेवाचे मोठे महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानला जातो। हा मनुष्याच्या जीवनात मान सन्मान, पिता पुत्र आणि यशकारक मानला जातो। ज्योतिषानुसार सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो। या प्रकारे 12 राशींमध्ये एक सूर्य 1 वर्षात आपलं चक्र पूर्ण करतो। सूर्याला आरोग्य देवता मानले जाते। सूर्य प्रकाशानेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे। सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो, सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो। पण काय तुम्हाला माहिती आहे का सूर्यदेवाचा जन्म कसा झाला होता? जाणून घ्या सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा। सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा। पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशित होते। त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले। त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ओम निघाला, जो सूर्याच्या तेजरूपी सूक्ष्म रूप होता। त्यानंतर ब्रह्माजींच्या 4 मुखातून 4 वेद प्रकट झाले, जे ओमच्या तेजात एकाकार झाले। हा वैदिक तेजच आदित्य आहे, जो विश्वाच्या विनाशाचं कारण आहे। हा वेद स्वरूप सूर्याच्या सृष्टीच्या उत्पत्ती, पालन आणि संहारांचे कारण आहे। ब्रह्माजींच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला एकत्र करून स्वल्प तेजाला धारण केले। सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजींचे पुत्र मरीची झाले, ज्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह अदितीसोबत झाला। अदितीने घोर तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केले, ज्यांनी तिच्या इच्छापूर्तीसाठी सुषमाना नावाची किरणेच्या रूपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला। गर्भावस्थातही अदिती चंद्रनारायण सारखे कठीण व्रताचे पालन करत होत्या। तेव्हा ऋषीराज कश्यप यांनी क्रोधित होऊन अदितीला म्हटले की तू या प्रकारे उपवास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेतेस? हे ऐकून देवी अदितीने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढले, जो आपल्या अत्यंत दिव्य तेजाने प्रज्वलित होत होता। भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रकट झाले। अदितीला मारीचम अंडम म्हटले जाण्याचे कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाले। ब्रह्मपुराणामध्ये अदितीच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटले जाते। तर अशा प्रकारे सूर्यदेवाचा जन्म झाला। आता आपण जाणून घेऊयात सूर्यदेवाच्या नावामागे दडलेल्या या पौराणिक कथा। जाणून घ्या त्यांना सूर्यदेवाला दिनकर का म्हणतात। रविवारी सूर्यदेवाची पूजा करण्याचा नियम आहे। पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव एक दृश्य देवता आहे। पौराणिक वेदांमध्ये सूर्याचा उल्लेख विश्वाचा आत्मा आणि देवाचा डोळा म्हणून केला आहे। सूर्याची उपासना केल्याने चैतन्य, मानसिक शांती, ऊर्जा आणि जीवनात यश मिळते। सूर्यदेवताला उगवताना आणि मावळताना दोन्हीकडे अर्घ्य अर्पण केले जाते। सूर्यदेवाचे स्थापन शास्त्रांच्या शीर्षस्थानी ठेवण्यात आले आहे। जर सूर्यदेवाची पूजा केली तर असे म्हटले जाते की व्यक्तीचे सर्व प्रकारचे त्रास दूर होतात।
सूर्यदेवाला अनेक नावे आहेत. त्याला आदित्य, भास्कर अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या सर्व नावांचे महत्त्व वेगळे वेगळे आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक दंतकथा दडलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. आदित्य आणि मार्तंड असुरांच्या अत्याचाराने त्रस्त होऊन देवमाता आदितीने सूर्यदेवाची तपश्चर्या केली. त्याचवेळी त्याला त्याच्या गर्भातून जन्म घेण्याची विनंती करण्यात आली. त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने आदितीच्या गर्भातून जन्म घेतला आणि यामुळे त्यांना आदित्य म्हटले गेले. काही दंतकथानुसार आदितीने सूर्यदेवाच्या वरदानाने हिरण्यमय अंड्याला जन्म दिला. त्याच्या तीक्ष्णतेमुळे त्याला मार्तंड म्हणतात. दिनकर सूर्यदेव दिवसा राज्य करतात, त्यामुळे त्यांना दिनकर असेही म्हणतात. दिवसाची सुरुवात आणि शेवट सूर्याने होतो, यामुळे त्याला सूर्यदेव असेही म्हटले जाते. भुवनेश्वर याचा अर्थ पृथ्वीवर राज्य करणे. पृथ्वी सूर्यापासून अस्तित्वात आहे. जर सूर्यदेव नसता तर पृथ्वीचे अस्तित्वच नसते, यामुळे त्यांना भुवनेश्वर म्हणतात. सूर्यशास्त्रामध्ये सूर्याचा अर्थ चलाचल असे म्हटले जाते. याचा अर्थ जो सर्व वेळ चालतो. भगवान सूर्य जगात फिरतात आणि प्रत्येकावर आशीर्वाद देतात, यामुळे त्यांना सूर्य म्हटले जाते. आदिदेव विश्वाची सुरुवात सूर्यापासून आहे आणि शेवट देखील सूर्यामध्येच आहे, म्हणूनच त्याला आदिदेव असेही म्हणतात. रवी असे मानले जाते की ज्या दिवशी विश्वाची सुरुवात झाली तो रविवार होता. अशा स्थितीत सूर्यदेवाचे नाव या दिवसाच्या नावाने रवी मिळाले. तर फ्रेंड्स, ही होती सूर्यदेवाची जन्मकथा आणि सूर्यदेवाची संपूर्ण माहिती. कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच माझे येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.